नमस्कार, मी तुषार देशमुख. या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपले संवाद साधण्याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे आज सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एक बेरोजगारी प्रचंड वाढली आणि त्यातच आर्थिक भूर्दंड शुल्काच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बेरोजगार युवकांना सोसावं लागत आहे. आणि अशा स्थितीत एकीकडे दुसऱ्या राज्यामध्ये कर्नाटक असेल, राजस्थान असेल, स्मार्ट कार्ड योजनाच्या माध्यमातून एक वेळ शुल्क अदा केल्यानंतर वर्षभर कुठल्याही विभागातील परीक्षा देण्यासाठी पूर्णपणे मुभा आहे. आणि अशा स्थितीत महाराष्ट्रातून वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदांच्यासाठी शुल्क आकारण्यात येते. आणि त्याचाच भाग एक म्हणून 18 सप्टेंबर 2025पासून सुरू होणारी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाची 3 पदांसाठी घेण्यात येणारी परीक्षा क्रमांक 1 ग्रंथालय सहाय्यक, क्रमांक 2 सहाय्यक ग्रंथपाल आणि 3 कॅटलॉगर या 3 परीक्षेसाठी आयोजन केलं आहे. तर ह्यामध्ये परीक्षेचे आयोजन 18 सप्टेंबर 2025पासून राज्यभर विविध परीक्षा केंद्रावरती करण्यात येत आहे. तर या अर्ज प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना 3 परीक्षा केंद्र निवडीसाठी चॉईस फिलिंग दिली होते. तर 3 परीक्षा केंद्र निवडण्याची सुविधा देण्यात आली होती. तथापि प्रत्यक्ष संबंधित विभागाने दिलेल्या तिन्ही पर्यायापैकी एकही एक्झाम सेंटर न देता भिन्न केंद्रावर परीक्षा निश्चित केली आहे. आणि या निर्णयामुळे विद्यार्थ्यावर मोठा आर्थिक भूर्दंड पडला आहे. तो कसा पडला आहे बघूया. अर्जाचे एकत्रित शुल्क 9,2700 म्हणजे तिन्ही वेगवेगळ्या पदांसाठी 2700 रुपये. जिल्ह्यात परीक्षा केंद्र न मिळाल्याने अतिरिक्त प्रवास खर्च व राहण्याचा भार, कारण रिपोर्टिंग टाईम मॉर्निंगला आहे किंवा इव्हनिंगला आहे. अशा स्थितीत महिला, मुलींना, युवकांना त्या शहरात जाऊन राहावं लागणार आहे. तर अशा स्थितीत जिल्ह्यात परीक्षा केंद्र न मिळाल्याने अतिरिक्त प्रवास खर्च व राहण्याचा भार ग्रामीण दुर्बल भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. यामुळे परीक्षार्थींमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. युवा विद्यार्थी असोसिएशन स्वतः आपण यामध्ये पुढाकार घेऊन या संदर्भात राज्याच्या वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माननीय सौ माधुरीताई मिसाळ व तसेच त्यांचे स्वीय सहाय्यक OSD डॉक्टर शिंगारे सर यांच्याशी प्रत्यक्ष मी आत्ता भेट घेऊन चर्चा केली. तर अनेक विद्यार्थ्यांकडून तक्रारी आल्याचे त्यांनी मान्य केले असून यावर तातडीने उपाययोजना करण्याची हमी दिली. परीक्षार्थ्यांना आव्हान, ज्या विद्यार्थ्यांना या संदर्भात परीक्षा केंद्राशी संबंधित अडचणी आहेत त्यांनी आपली तक्रार खालील ईमेल्सवरती तात्काळ पाठवावी आणि तक्रारीसोबत हॉल तिकीट व ॲप्लिकेशन फॉर्म जरूर जोडावा. तर ह्या संदर्भात मला स्वतः डॉक्टर शिंगारे OSD त्यांचे माधुरीताई मिसाळ ज्या राज्यमंत्री आहेत वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या, त्यांच्याकडे तो विभाग आहे. तर त्यांनी स्वतः यावर तात्काळ सहकार्य करत त्यांच्या OSDशी संपर्क करून दिला आणि OSDनी मला हे 2 मेल्स सेंड केले ते व्हॉट्सअपवरती. तर या दोन्ही मेल्सवरती आपण आपले डिटेल्स पुन्हा एक वेळ सांगतो. ज्या विद्यार्थ्यांना या संदर्भात परीक्षा केंद्राशी संबंधित अडचणी आहेत त्यांनी आपली तक्रार खालील ईमेल्सवरती तात्काळ पाठवावी. तक्रारीसोबत हॉल तिकीट व ॲप्लिकेशन फॉर्म जरूर जोडावा. ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित परीक्षा केंद्रे तिन्ही पर्यायापैकी मिळाली नसल्याने ज्यांना स्वजिल्ह्यातील किंवा लगतच्या जिल्ह्यातील इच्छित परीक्षा केंद्र मिळवण्यासाठी या ईमेलवरती लवकरात लवकर आपली माहिती सादर करा, असे आवाहन मी स्वतः युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने करतो आहे. तर branch DMER@gmail.com director.dmer@gmail.com. तर या DMER परीक्षेसाठी ह्या 2 मेल्स दिले आहेत. आपापल्या अडचणी यामध्ये सादर करा. आणि सर्वांना आवाहन करतो आहे, तुम्ही जरी या DMER एक्झामसाठी परीक्षार्थी म्हणून नसला तरी ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला त्यांना किमान विनंती करतो की हा व्हिडिओ गरजू परीक्षार्थीपर्यंत जाऊ द्या. किमान त्यांच्या परीक्षा केंद्रांची व्यवस्थित त्यांना बदल होऊन स्वजिल्ह्यातील किंवा लगतच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रे मिळतील. आर्थिक भूर्दंडही वाचेल. आणि त्यापेक्षाही पुढे जाऊन विशेष बाब म्हणजे त्यांना परीक्षा केंद्र सोयीची मिळाल्याने ते परीक्षेपासून वंचित राहणार नाहीत.
तर एवढी काळजी आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रत्येक स्पर्धा परीक्षा तीपर्यंत प्रत्येक स्पर्धा परीक्षा अकॅडमी प्रत्येक अभ्यासिका यापर्यंत पोहोचून सहकार्य करा, एवढीच विनंती. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.